म्हणजे शासनाला, प्रशासनाला, अधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना देखील याची काळजी आहे की आपण वेगावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. ओव्हरटेक करताना चारदा विचार केला पाहिजे. सुलक्या येताना गाडी थांबवून ब्रेक झालं पाहिजे, नंतर गाडी रस्त्यावर आणली पाहिजे. सामान्य गोष्टी आहे, कारण याच्या दोघांचाही जीव महत्वाचा आहे. तर ह्या ज्या ड्युटी सरकारने ठरवून दिलेल्या आहेत त्याचं पालन नागरिक म्हणून आपण करतो का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तर प्रशिक्षण आपल्याला कोणत्या गोष्टीचं घ्यायचं आहे? संविधानाचं, संविधानाच्या अधिकारांचं आणि संविधानानं नेमून दिलेल्या कर्तव्याचं. पण हे करण्यासाठी आपल्याला संविधान अस्तित्वात आपोआप नाही आलं, प्रातिनिधिक नाही आलं. हा संविधानाचा कायदा अस्तित्वात कसा आला, कोणामुळे आला, याला कारणीभूत कोण आहे, कोणाचा संघर्ष यासाठी जबाबदार आहे, याची इतंभूत माहिती ए टू झेड या शिबिरात आलेल्या प्रत्येकाला असली पाहिजे की भारतीय संविधान एक कसं टप्प्याटप्प्याने या लेवलला पोहोचलेला आहे. मग महात्मा फुलेंच्या काळात संविधान होतं का? शाहू महाराजांच्या काळात होतं का? रविदासांच्या काळात, कबीरांच्या काळात होतं का? नव्हतं. आज आपण अधिकारवाणीनं बोलू शकतो की हा माझा अधिकार आहे. हे संविधानात द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातल्या महिला आज राष्ट्रपती पदावर पोहोचल्या. भारतीय संविधानात संविधानात मिळवून दिले. राष्ट्रध्वज त्यांनी फडकवला भारतीयांच्या वतीने. म्हणजे सर्वात मोठा नॅशनल फेस्टिवल कोणता आहे भारतातला? 26 जानेवारी, त्याला रिपब्लिक डे म्हणतो आपण, म्हणजे अंमलबजावणी करण्याचा दिवस आहे. त्या दिवशी भारतात गणराज्य अस्तित्वात आलं, त्याला प्रजासत्ताक म्हणतो आपण, त्याला इंग्रजीत रिपब्लिक म्हणतो. म्हणजे पब्लिकची सत्ता स्थापन झाली 26 जानेवारी पासून.